It's great to be here again. आणि पुन्हा आपल्यामध्ये येण्यामध्ये मला खूप आनंद वाटत आहे. And we're expecting great blessing in your lives today. आज तुमच्या जीवनामध्ये प्रभूनं आशीर्वादांची ओतणी करावी अशी आम्ही अपेक्षा करतो. We're going to look at the letters of John today, 1, 2, and 3 John. It's a wonderful part of the Bible. आणि नव्या करारामधील योहानानं दिलेल्या 3 पत्रांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. I would say it's one of the parts of the Bible which is very, very life-changing. आणि मी असं म्हणू शकतो की पवित्र शास्त्रामधील ही जी पत्र आहेत ती जीवन बदलण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी आहेत. So I'm expecting God to bless you abundantly. आणि मी अपेक्षा करतो की या पत्रांच्या द्वारे देवानं तुम्हाला अतिशय आशीर्वादित करावं. I just got to find my notes now. आता मी जे माझ्या नोट्स आहेत त्याकडे जातो. तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये माझ्या कॉम्प्युटरचं स्क्रीन दिसत आहे. Oh, here we are. We're nearly there. Okay. Yeah. And this is another one of my little books which flips over when I press a button. So you'll you'll find it interesting. Anyway, I've sent a copy of this, so you might be able to get a copy yourselves. नोट्स प्रभाकर पासनकडे पाठवतो, त्यांच्याद्वारे तुम्हाला त्या प्राप्त होऊ शकतात. John's first letter, 1 John, has been compared to a beautiful piece of music. आणि योहानाचं पहिलं पत्र एखाद्या संगीताच्या सुंदर तुकड्याप्रमाणे आहे. If you listen to music, often the themes and the words they come again as it goes through the song or through the music. आणि तुम्ही एखादं संगीताचा कार्यक्रम किंवा एखादं गाणं किंवा एखादी मेलडी ऐकली तर त्यामध्ये काही गोष्टी वारंवार येतात त्या संगीतामध्ये असं तुम्हाला आढळतं. And John writes with very simple words like light, life, and love. आणि हा जो योहान आहे येशूचा शिष्य अतिशय साध्या गोष्टींचा उपयोग करत आहे, जसं काही प्रकाश, जीवन, प्रीती यासारख्या साध्या शब्दांचा उपयोग करून तो ही पत्र लिहित आहे. And he keeps repeating these words or these ideas again and again. आणि या पत्रामधून याच गोष्टी तो वारंवार प्रगट करत आहे किंवा वारंवार सांगत आहे. And so he's created a masterpiece, a wonderful work, a wonderful, wonderful book. आणि संगीतामध्ये काही स्वर किंवा काही गोष्टी वारंवार आल्यामुळे एखादं गीत मनोवेधक होतं. त्याप्रमाणेच योहान देखील काही गोष्टींचा वारंवार वापर करून त्यानं हे पत्र जणू काय आकर्षक आणि मनोवेधक बनवलेलं आहे. And there we turn the page. And as I said, the letter seems to come back again and again. It doesn't go from the start to finish, but it kind of goes round almost in a circle. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हे पत्र सुरुवात होऊन शेवटपर्यंत जाण्याऐवजी सुरुवातीनंतर काही काळानंतर पुन्हा ते सुरुवातीकडे येतं. म्हणजे जणू वर्तुळाकार असं ते फिरत राहतं, काही गोष्टीमध्ये, काही शब्दामध्ये. And I really want you to do some homework by reading
First John. It's a wonderful, wonderful blessing to you, and it'll help you. हा आणि योहानाचं पहिलं पुत्र तुम्ही वाचावं आणि तुमच्यासाठी हा ग्रहपाठ आहे आणि तो तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. And the interesting thing about John is that he writes in sevens. He keeps using the number 7 as he does in his gospel. आणि योहानाच्या शुभवर्तमानाप्रमाणे संत पौल या पत्रामध्ये देखील 7 या आकड्याशी वारंवार खेळत आहे किंवा 7 हा आकडा तो वारंवार नमूद करत आहे. And here's some examples. या ठिकाणी काही उदाहरण आपण पाहूया. He brings out 7 marks or signs so that a person can test themselves to check if they have been born again. आणि 7 गोष्टी योहान सांगत आहे. एखाद्या व्यक्तीनं तो खरोखरच नवीन जन्म पावलेला आहे का याची खात्री करण्यासाठी 7 गोष्टी तो सांगत आहे. And he writes in very kind of simple ways. We call it black and white. It's very clear, very simple, but very wonderful. आणि अतिशय साध्या सोप्या भाषेत, ज्याला इंग्रजीमध्ये काळ्या पांढऱ्या शाईनं लिहिलेलं आहे असं म्हणतात, अशा सोप्या शब्दामध्ये हा योहान या गोष्टी प्रगट करत आहे किंवा लिहित आहे. It's like a full body scan or an X-ray. आणि हे जणू काय एखाद्या एक्सरे फिल्म प्रमाणे आहे. I don't know if you've ever had an X-ray. आणि मला माहित नाही तुम्हाला कधी एक्सरे काढण्याची वेळ आली आहे का किंवा तुम्ही एक्सरे पाहिला आहे का. I had an X-ray some years ago and they found out that I needed an operation on my heart. काही वर्षापूर्वी डॉक्टरांनी माझा एक्सरे काढला आणि मग त्या एक्सरे मधून तपासणीमधून निदान करण्यात आलं आणि माझ्या हृदयाचं ऑपरेशन करण्यात आलं. And thank God I'm still alive and I'm doing very well, so it was a successful operation. आणि डॉक्टरांनी अतिशय उपयुक्त आणि यशस्वी ऑपरेशन केल्यामुळे मी आज देखील जिवंत आहे आणि प्रभूची सेवा करत आहे. So the first letter of John is like a big health check, a big X-ray of your spiritual life. आणि योहानाचं पहिलं पत्र हे जणू काय तुमच्या आध्यात्मिक जीवनाच्या एक्सरे प्रमाणे आहे. So it'll help you understand what new birth really is all about. आणि मग एक्सरे जसा आमच्या बॉडीतील शरीरामधील दोष डॉक्टरांना दाखवून देतो, त्याप्रमाणे पहिले योहान हे पत्र आमच्या आत्मिक जीवनामधील दोष आम्हाला दाखवून देतं. And if God shows you that you need something, it's not to condemn you, but it's to bring you in to greater blessing. आणि तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टीची आवश्यकता देव जर तुम्हाला याद्वारे दाखवून देतो, तर त्याद्वारे देव तुम्हाला दोष देत नाही, पण देव तुम्हाला अधिक आशीर्वादित करू इच्छितो. Now here's one of the great tests of a person, whether they are born again or not. आणि या ठिकाणी एक चाचणी आहे, एखाद्या व्यक्ती खऱ्या अर्थाने नवीन जन्म पावलेला आहे किंवा नाही, हे कशा प्रकारे आम्ही ठरवायचं. John says, you know God is right and always does what is right, so you know that everyone who does what is right is God's child. That's 1 John chapter 2, verse 29. पहिले योहान 2:29 मध्ये आम्ही वाचतो, तुम्हाला माहिती आहे की देव बरोबर आहे आणि नेहमी बरोबरच करत असतो, आणि तुम्हाला हे माहिती आहे की जो कोणी योग्य गोष्टी करतो तो देवाचा पुत्र आहे. So that's the first great test of
if a person is living in fellowship with God, they do the right things. They obey God. They are honest and pure and truthful. आणि ही पहिली चाचणी आहे किंवा ही पहिली परीक्षा आहे. एक व्यक्ती विश्वासामध्ये आहे, ज्याचा नवीन जन्म झाला आहे, ठरवण्यासाठी की असा व्यक्ती नेहमी योग्य गोष्टी करतो, तो नेहमी देवाचं आज्ञा पालन करतो, वचनाचं आज्ञा पालन करतो. Now, sadly, I've known people who said all the right words, but really they were living a secret life of sin. आणि मला असेही लोक माहित आहेत की ते नेहमी आपल्या मुखातून योग्य गोष्टी बोलतात, पण आपल्या जीवनामध्ये नेहमी चुकीच्या गोष्टी किंवा पापमय गोष्टी त्यांच्या गुप्त जीवनामध्ये असतात. When you are born again, you live like the Lord Jesus lived, pure and true and honest and clean. ज्यावेळेला तुमचा खऱ्या अर्थाने नवी जन्म होतो, त्यावेळेला तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तासारखं शुद्ध, पवित्र आणि नीतिमानासारखं जीवन जगायला सुरुवात करता. Anyone can learn the right words, but it's like any song. You can learn the words, but it doesn't mean to say you can sing the song very well. आणि हे एखाद्या गीताप्रमाणे आहे. एखाद्या गीतातील शब्द, वाक्यरचना तुम्हाला पूर्णपणे समजू शकते, याचा अर्थ असा नव्हे की ते गीत पूर्ण तुम्ही गाऊ शकता सुरामध्ये. So what I'm saying is our Christian life or our Christian walk with God must be the same as what comes out of our mouth, the same as our words. आणि मला सांगायचं हे आहे की ख्रिस्ताबरोबरचं आमचं जीवन असं असलं पाहिजे, जे आमच्या मुखानं आम्ही बोलतो, आम्ही कबूल करतो, तशाच प्रकारे आमच्या जीवनामध्ये आमची वागणूक असली पाहिजे. We've got to be plugged in. If you want something to work, electricity, you have to plug it into the power. आणि आम्हाला काही गोष्टी घरामध्ये जर करायच्या असतील, काही उपकरणं वापरायचे असेल, तर आम्ही काय करतो, मिक्सर असो, ग्राइंडर असो, फ्रीज असो, आम्ही काय करतो, त्याची वायर भिंतीमधील प्लग जो आहे त्याच्यामध्ये घालतो. And if we're living in fellowship with God, we have to live connected to our Father in heaven. आणि त्याचप्रमाणे आम्हाला आमचं जीवन योग्य प्रकारे जगायचं असेल, तर आमचं जीवन नेहमी देवाशी निगडीत असलं पाहिजे, देवाशी जोडलेलं असलं पाहिजे. Then in 1 John chapter 3 verse 9, John says the same thing again. In other words, पहिले योहान 3:9 मध्ये योहानानं हीच गोष्ट पुन्हा सांगितलेली आम्ही पाहतो. those who are God's children will not keep on sinning. जे खऱ्या अर्थानं नवीन जन्म पावलेली देवाची लेकरं आहेत, ती सतत पाप करीत राहत नाही. म्हणजे पाप हा त्यांचा स्वभाव असू शकत नाही. Because God's very nature is in them and they can't go on sinning. कारण देवाचा स्वभाव त्यांच्यामध्ये असल्यामुळं ते सारखं आणि वारंवार पाप करीत राहत नाहीत. And that's because they are God's children. आणि हे कशामुळे शक्य आहे? कारण ती देवाची लेकरं बनल्यामुळं हे शक्य आहे. If we commit the same sins again and again, we need a new experience of the Holy Spirit to set us free. जर आपण एखाद्या पापाची पुनरावृत्ती करत राहिलो, तर आपल्याला पवित्र आत्म्याच्या नवीन अनुभवाची गरज आहे, जो आपल्याला त्या पापापासून मुक्त करेल किंवा सुटका देईल.
But we must understand that God wants us to be as free as birds, free and blessed by Him. आणि आम्ही हे समजून घेतलं पाहिजे, देवाची आमच्या प्रत हीच इच्छा आहे की आम्ही नेहमी पापापासून मुक्त असलं पाहिजे. He breaks every chain. आणि पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये असलेलं पापाचं प्रत्येक बंधन जणू काय तोडून टाकतो आणि आम्हाला खऱ्या अर्थाने मुक्त करतो. Another wonderful sign of being born again, it says, "Dear friends, let us love one another because love comes from God." आणि दुसरी चाचणी किंवा दुसरं चिन्ह नवीन जन्म पावलेल्या लोकांच्या बरोबर काय असणार आहे ते म्हणजे प्रीती. प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीती करू, कारण प्रीती ही देवाकडून येते. Everyone who loves has become a child of God and knows God. जो कोणी प्रीती करतो तो देवाचे मूल बनतो आणि देवाला ओळखतो. 1 योहान 4:7. And that's in 1 John chapter 4, verse 7. 1 योहान 4:7 मध्ये आपण ते वाचतो. Sometimes people say they love God, yet they don't love their brothers and sisters in Christ. आणि बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की आम्ही देवावर प्रीती करतो, पण प्रत्यक्षात ते आपल्या जवळ असलेल्या विश्वासणाऱ्यांवर, बंधू भगिनींवर प्रीती करू शकत नाहीत. If I don't love you, then I can't be born again. जर मी तुमच्यावर प्रीती करत नाही तर मी नवीन जन्म पावलेला नाही. We must grow in love and show love in a practical way. आम्ही प्रीतीमध्ये वाढलं पाहिजे आणि आमची प्रीती, आमच्यामध्ये वसणारी देवाची प्रीती आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष लोकांवर करून दाखवली पाहिजे. And John was writing because some people didn't really believe that Jesus was the Christ or the Messiah. आणि योहान या गोष्टी यासाठी लिहित आहे की काही लोक प्रभू येशू ख्रिस्ताला मशिहा किंवा ख्रिस्त म्हणून, प्रभू म्हणून स्वीकारू शकत नव्हते त्या काळामध्ये. If we really are born again, we have a right view of the Lord Jesus Christ. जर आमचा खऱ्या अर्थाने नवीन जन्म झालेला आहे तर आम्हाला खऱ्या अर्थाने ख्रिस्ताची ओळख असली पाहिजे की ख्रिस्त हा मशिहा आहे आणि ख्रिस्त हा आमच्या जीवनाचा प्रभू आहे. Christ came in the flesh and became a man. आणि प्रभू येशू ख्रिस्त मानव देहामध्ये आला आणि जणू काय देह मनुष्य बनला. And one day he'll come again in glory at the second coming. आणि दुसऱ्या प्रभूच्या येण्यामध्ये गौरवानं प्रभू पुन्हा पृथ्वीवर येणार आहे. And if you're born again, he's come in you by his Holy Spirit. आणि जर तुमचा नवीन जन्म झालेला आहे तर त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तो तुमची भेट घेतल्याशिवाय राहणार नाही. I once knew a Christian doctor, and people said about him it was as if Jesus Christ was walking the earth again because his life was so Christ-like. आणि मला एक ख्रिस्ती डॉक्टर माहित आहेत आणि लोक या डॉक्टरविषयी अशी साक्ष देत होते की जणू काही या डॉक्टरांच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्तच पृथ्वीवर आलेला आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तासारखीच प्रीती, कळवळा, दया रुग्णांसाठी असणारा असा हा डॉक्टर होता. Everyone who loves the Father loves his children as well.
आणि जो कोणी पित्यावर प्रीती करतो तो त्याच्या लेकरांवरही प्रीती करतो. If you love me and I love you, that's a sign that we're born again because we're God's children. आणि तुम्ही माझ्यावर प्रीती करता, मी तुमच्यावर प्रीती करतो, हे त्यामुळं कारण आम्ही जिवंत देवाची लेकरं आहोत. If we love the Father, we also love his children. आम्ही जर पित्यावर प्रीती करतो तर पित्याच्या लेकरांवरही आम्ही प्रीती करायला शिकलं पाहिजे. If we love God, we'll love his family, the church of Jesus. आम्ही जर पित्यावर प्रीती करतो तर आम्ही देवाच्या कुटुंब म्हणजे ईश्वराच्या वधूवर मंडळीवर प्रीती करायला शिकलं पाहिजे. And everyone who is a child of God has won the battle over the world. आणि जो कोणी देवाचं लेकरू आहे त्यानं जणू काय जगावर विजय मिळवलेला आहे. How do we win the battle over the world? आम्ही जगावर कशा प्रकारे विजय मिळवू शकतो? We do it by faith in our King, our Lord. आणि आमचा जो प्रभू आहे, आमचा राजा आहे, त्या येशूवरील विश्वासाच्या द्वारे आम्ही जगावर विजय मिळवू शकतो. God calls you to live a life of victory, not of defeat. आणि देवानं तुम्हाला विजयासाठी पाचारण केलेलं आहे. पराभवासाठी देवानं तुम्हाला बोलावलेलं नाही. You can only have victory by the power of his Holy Spirit in you. आणि केवळ त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला नेहमी विजय प्राप्त होऊ शकतो. And then John says it again, we know that those who are God's children do not keep on sinning. आणि पुन्हा योहान आम्हाला सांगतो आहे की जी देवाची लेकरं आहेत ती सतत पापामध्ये राहत नाहीत किंवा ती सतत पाप करू शकत नाहीत. It actually says in 1 John chapter 5 verse 18, the Son of God keeps them safe. The evil one can't harm them. आणि पहिले योहान 5:18 मध्ये आम्ही वाचतो, देवाचा पुत्र त्यांना सुरक्षित ठेवतो, दुष्ट त्यांना हानी पोहोचू शकत नाही. Jesus is with us to help us and keep us. आणि प्रभू येशू आमच्यामध्ये आहे, तो आम्हाला मदत करतो, तो आम्हाला सुखरूप ठेवतो. Isn't that comforting that Jesus will protect us from the evil one? आणि हे किती आमच्यासाठी उत्तेजनादायक आहे की प्रभू येशू ख्रिस्त सर्व वाईटापासून नेहमी आमचं संरक्षण करतो. John gives 7 reasons why he wrote the letter. आणि योहान आम्हाला 7 कारण देत आहे की त्यासाठी त्यानं हे पत्र लिहिलेलं आहे. त्याची 7 कारण योहान आम्हाला सांगत आहे. For example, the first reason why he wrote the letter, he gives it in 1 John chapter 1 verse 3. पहिले योहान 1:3 मध्ये योहान पहिलं कारण देत आहे की का त्यानं हे पत्र लिहिलेलं आहे. He says, we announce to you what we have seen and heard. We do it so you can share life together with us. आणि योहान म्हणतो की आम्ही जे पाहिलं ते ऐकलं ते तुम्हाला सांगण्यासाठी आणि ते जीवन तुमच्या बरोबर अनुभवण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. So what he means is we can have fellowship with each brother and sister, but also with the Father and with Jesus Christ through the Holy Spirit. योहानाला सांगायचं आहे की आम्ही पित्याबरोबर आणि त्याच्या पुत्र येशू ख्रिस्ताबरोबर जीवन शेअर करतो, म्हणजे जीवन वाटून घेतो. Oh, I think this is really
wonderful to think that God wants to have fellowship with me and with you. आणि हे किती मनोवेदक आहे की आकाश पृथ्वीचा निर्माण करता देव तुमच्याशी आणि माझ्याशी सहभागिता करू इच्छितो. And here's a little bit more homework for you. A great Bible study is to try to find the other 6 reasons why John wrote the letter. And the clue is आणि always योहानानं he'll say why he's या. writing. He says why he's writing. So look for that. हा. आता विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की योहानानं हे पत्र का लिहिलं याची 7 कारणं या पत्रामध्ये त्यानं दिलेली आहेत. तुम्हाला आता मी एक कारण सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. उरलेली 6 कारणं या पत्रामधून विद्यार्थ्यांनी शोधायची आहेत. And then another one, John gives 7 ways to test real Christianity, 7 ways to find out if we're really following real Christianity. आणि संत पाऊल खरं ख्रिस्तीत्व याचे 7 गोष्टी आम्हाला सांगत आहे. And this is खरा 1 ख्रिस्तीपणा John. किंवा ख्रिस्ती का आहे. This is in 1 John chapter 1 verse 6. Suppose we say that we share life with God but still walk in the darkness, then we are lying and not living out the truth. पहिले योहान 1:6 मध्ये आम्ही वाचतो, आपण म्हणतो की आपण देवाबरोबर जीवन जगतो पण तरीही अंधारात चालतो. So really what he's doing, he's giving 7 different pictures which are like contrasts. आणि या ठिकाणी 7 वेगवेगळ्या गोष्टी योहान आमच्या पुढे ठेवत आहे. जणू काय 7 गोष्टींमधला विरोधाभास तो आम्हाला दाखवतो आहे. जसं काय अंधार आणि प्रकाश अशा प्रकारे विरोधी गोष्टी 7 तो आम्हाला समोर ठेवत आहे. Because, for example, you've got light and you've got darkness. They are kind of contrasting things. They are different things. हा. आता प्रकाश आणि अंधार या विरोधी गोष्टी आहेत. हे एक उदाहरण झालं. अशा 7 विरोधी गोष्टी योहान या पत्रामधून प्रगट करत आहे किंवा लिहित आहे. So that's another little bit more homework for you. See, can you find what are the other 6 contrasting words that John uses? I've given you the first one, light and darkness. See what else you can find. आता विद्यार्थ्यांसाठी हा दुसरा गृहपाठ आहे. पहिला गृहपाठ आम्ही बघितला की योहानाचं पहिलं पत्र लिहिण्याची 7 कारण योहान स्पष्ट करतोय. त्यातलं एक कारण तुम्हाला सांगितलेलं आहे. उरलेली 6 कारण तुम्ही योहानाच्या पहिल्या पत्राचा अभ्यास करून शोधायचे आहेत. हा दुसरा गृहपाठ आहे की योहानानं 7 वेगवेगळ्या विरोधाभासाच्या गोष्टी या पहिल्या पत्रामध्ये दाखवलेल्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे प्रकाश आणि अंधार या विरोधाभासाच्या गोष्टी आहेत. अशा 7 गोष्टी आहेत. उरलेल्या 6 गोष्टी विद्यार्थ्यांनी योहानाच्या पहिल्या पत्राचा अभ्यास करून शोधायच्या आहेत. हा दुसरा विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. It makes studying the Bible very exciting when you start digging and looking for clues and seeing what God has put into the word. आणि आपण या पत्राचा अभ्यास करून या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला तर ह्या खूप तुमच्यासाठी मनोवेदक आहेत. त्यामुळे अभ्यास करा, मनन करा आणि या गोष्टी शोधा. It's another one here. If we have claimed to have fellowship with him and yet walk in the darkness, we lie and do not live out the truth.
जर आपण त्याच्याबरोबर सहभागिता असल्याचा दावा करतो आणि तरीही आपण अंधारात चालतो तर आपण लबाड बोलतो आणि आमच्यामध्ये सत्य नाही. You can think of the world, the globe of the world, half of it in light and half of it's in darkness. आणि आम्ही जर जगाचं उदाहरण समोर ठेवलं तर आम्हाला समजतं की जग हे अंधारात आहे. And God uses that picture. Are we in the light or are we in the darkness? आणि या ठिकाणी हे उदाहरण वापरलेलं आहे की आम्ही प्रकाशात आहे का आम्ही अंधारात आहे, हे आम्हाला यावरून स्पष्ट होतं. आम्ही देवाच्या सहभागीतेत आहोत का आम्ही देवाच्या सहभागीत नाही. See what you can find out. That's something great for you to try and do. आणि तुम्हाला या गोष्टी शोधून काढायच्या आहेत. So John, as we've said, gives 7 reasons why he wrote, and it's so we can have fellowship with the Father and with Jesus, his Son. आणि योहानाने 7 कारण दिलेले आहेत की त्याने पत्र का लिहिलेलं आहे. आणि आम्ही पाहिलं की देवाबरोबर आमची सहभागिता असावी, हे त्यातलं एक कारण आहे. I used to have an old pastor when I was a young Christian, and he said to us, what we should do is read the first letter of John right through 7 times. आणि मी तरुण असताना आमचे एक पाळक होते आणि ते नेहमी आम्हाला सांगायचे की योहानाचं पहिलं पत्र तुम्ही 7 वेळा सलग वाचून काढलं पाहिजे. Then go back and read John's Gospel 7 times. आणि योहानाचं पहिलं पत्र 7 वेळा वाचल्यानंतर योहानकृत शुभवर्तमानही तुम्ही 7 वेळा वाचून काढलं पाहिजे. And then read John's Gospel and 1 John together 7 times. हा, आणि त्यानंतर तुम्ही योहानाचं पहिलं पत्र आणि योहानकृत शुभवर्तमान हे एकत्र 7 वेळा वाचलं पाहिजे. And you know, I did that, and I want to tell you, when you do that, it really gets into your mind and your heart. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो, असं जर तुम्ही 3 वेळा हे केलं, एकदा योहानाचं पहिलं पत्र 7 वेळा वाचलं, एकदा योहानकृत शुभवर्तमान 7 वेळा वाचलं आणि दोन्ही एकत्र 7 वेळा वाचली, तर खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये स्पष्ट होतील, तुम्हाला समजून येतील. I challenge you to do that because it will change your life. आणि मी तुम्हाला आवाहन करतो की हे वाचल्यानंतर तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. I've got a good friend, and he was just reading through John's Gospel, and he was born again as he read it. The truth came into his माझा heart. चांगला मित्र आहे आणि योहानकृत शुभवर्तमान वाचता वाचताच त्याचा नवीन जन्म झाला, त्याचं तारण झालं. The word of God is like a purifying fire of love. आणि देवाचं वचन हे जणू काय शुद्ध करणाऱ्या अग्निप्रमाणे आहे. There was a man called William Booth who founded the Salvation Army. हा, आणि पूर्वी इंग्लंडमध्ये सॅल्वेशन आर्मी नावाची संस्था स्थापन करणारे जे देवाचे सेवक होते, त्यांचं नाव विल्यम बूथ. And he said he liked his religion just like he liked his cup of tea. He liked it to be hot and sweet. आणि त्यांचं म्हणणं होतं, त्यांना त्यांचा धर्म चहाप्रमाणे असायला हवा. जसा चहा आम्हाला गरम लागतो आणि गोड लागतो, त्या पद्धतीनं. And that's what the first letter of John is. It's hot and it's sweet. आणि अशाच प्रकारे योहानाचं पहिलं पत्र आहे, ते
गरम आहे, उष्ण आहे आणि ते गोड देखील आहे. Now, here's some details about 1, 2, and 3 John. आता पहिले, दुसरे आणि तिसरे योहाना संबंधी काही महत्वाच्या गोष्टी आपण पाहूया. John was the last surviving disciple or apostle of Jesus. The others had all been killed, we believe, martyred for the faith. आणि पवित्र शास्त्राच्या अभ्यासकानुसार की येशूच्या सर्व शिष्यांपैकी योहान हा सर्वात शेवटी मरण पावला किंवा तो रक्तसाक्षी झाला. And he was writing about 50 years after the Lord Jesus had returned to heaven. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्यानंतर, प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर जवळजवळ 50 वर्षांनी तो हे लेखन करत आहे. म्हणजे इसवी सन 85 ते 95च्या सुमारास त्यानं हे लिहिलेलं आहे. And the main message of the first letter of John are the words, we know. आणि पहिल्या योहानाचा पत्राचा मुख्य संदेश आहे की आम्हाला माहिती आहे. He says, we know about 30 times in the letter. आणि या पत्रामध्ये 30 वेळा याचा उल्लेख आहे. कशाचा? की आम्हाला माहिती आहे, असं 30 वेळा योहान पत्रामध्ये लिहित आहे. Here's a very simple outline of the first letter of John. आणि योहानाच्या पहिल्या पत्राची अतिशय सोपी अशी रूपरेषा किंवा आराखडा असा असू शकतो. In the first 2 chapters, he says, God is light. योहानाच्या पहिल्या पत्राच्या सुरुवातीच्या 2 अध्यायामध्ये योहान लिहितो की देव प्रकाश आहे. There's no darkness in God. God is light, and in him is no darkness at all. आणि देवामध्ये कोणत्याही प्रकारचा अंधकार नाही. देव हा प्रकाश आहे. And then from chapters 2 to 4, he talks about God is love. आणि दुसऱ्या ते चौथ्या अध्यायापर्यंत योहान लिहितो आहे की देव हा प्रीती आहे. And then in chapter 5, he talks about God is life. आणि 5व्या अध्यायामध्ये योहान लिहित आहे की देव हा जीवन आहे. You know, the Lord Jesus said, I am the way, the truth, and the life. आणि तुम्हाला आठवत असेल, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. You know, because the Lord Jesus was God in human flesh. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे देव मानवी रूपाने आमच्यासाठी पृथ्वीवर जन्मास आला. Now, the second letter of John and the third letter are very short, but they put the teachings of John into real life examples. आता योहानाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पत्रामध्ये, योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये सांगितलेली त्याचे जे सत्य आहेत ती जीवनामध्ये त्याचं कसं लागूकरण करायचं आहे हे योहान आम्हाला शिकवत आहे. In 2 John, he writes to a lady to warn her about the deception of false teachers. आणि योहानाच्या दुसऱ्या पत्रामध्ये खोट्या शिक्षणाविरुद्ध काय केलं पाहिजे या संबंधी तो बोध करत आहे. Some people were denying that Christ had really become a human being.
आणि काही लोक त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त जो देव होता तो खऱ्या अर्थाने मानवी रूपात आला या गोष्टी नाकारत होते. And this warning is true today. We must beware of false teaching. आणि आमच्यासाठी देखील हा बोध महत्वाचा आहे. आम्ही सर्व प्रकारच्या कुशिक्षणापासून, खोट्या शिक्षणापासून दूर राहिलं पाहिजे. And the Holy Spirit can show us what's right and what's wrong. आणि देवाचा आत्मा आम्हाला पारख करून देतो की कोणत्या गोष्टी बरोबर आहेत, कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत. And John comes back and he says, the way we show our love to God is by obeying him, obeying God's commands. आणि योहान आम्हाला पुढे सांगत आहे की आम्ही या गोष्टी कशा प्रकारे सिद्ध करतो, ज्या वेळेला आम्ही देवाच्या आज्ञेचं पालन करतो त्यावेळेला आम्ही या गोष्टी जणू काय सिद्ध करतो. It's what you heard from the beginning. It says it in 2 John verse 6. आणि दुसरे योहान 6व्या वचनामध्ये या गोष्टी आम्ही पाहतो. Then in 3 John, he writes to someone called Gaius, a believer in Asia Minor, and today that would be Turkey. आणि सध्या टर्की हा देश आहे. त्यावेळेला त्या ठिकाणी असलेल्या दायस नावाच्या व्यक्तीला योहान हे लिहित आहे. And Gaius was a good man. आणि गायस हा एक चांगला व्यक्ती होता. But there was a man called Diotrephes who had become proud. आणि डायट्रिफिस नावाचा व्यक्ती होता जो गर्विष्ठ बनलेला होता. So John praises Gaius because Gaius is loyal and walking in the light. आणि योहान या गायसचं कौतुक करत आहे कारण तो सत्यामध्ये जगत आहे, आज्ञा पालनामध्ये जगत आहे. But Diotrephes was proud and was walking in darkness. पण जो डायट्रिफस आहे तो हा जणू काय अंधारामध्ये चालत आहे आणि देवाच्या आज्ञा पालनापासून दूर आहे. So you see how he's giving examples of the way people live. आणि लोक कशा प्रकारे जीवन जगतात याचं उदाहरण योहान आमच्या समोर ठेवत आहे. And one of the key verses or important verses is, I have no greater joy than to hear that my children are living by the truth. 3 John verse 4. आणि तिसरे योहानाच्या 4थ्या वचनामध्ये एक महत्वाचं हे वचन आहे की माझी मुले सत्याने जगत आहेत हे ऐकण्यापेक्षा मला कोणत्याही गोष्टीमध्ये अधिक आनंद नाही, असं योहान आम्हाला सांगत आहे. And 2 and 3 John are both books which are only one chapter each, very short. आणि दुसरे आणि तिसरे योहान हे लहान पत्र आहेत, त्यामध्ये केवळ एकच अध्याय आहेत. But they're full of wonderful, wonderful treasure. परंतु एक अध्यायाची ही पत्र असताना देखील त्यामध्ये देवाच्या सत्याच्या खूप अद्भुत गोष्टी सांगितलेल्या आहेत. And our conclusion is this: they're wonderful books. आता शेवटी निष्कर्ष किंवा सारांश काय की ही पहिले योहान, दुसरे योहान आणि तिसरे योहान ही तिन्ही आमच्यासाठी अद्भुत अशी पत्र किंवा पुस्तकं आहेत. So listen to God's voice in your heart and read his words in the Bible. आणि देवाचा आवाज तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही ऐकायला शिका आणि देवाचे शब्द वाचायला शिका. Love and obey God and love everyone else. देवावर प्रीती करा
आणि इतर सणांवर देखील प्रीती करा. And share this great message of heavenly life, fellowship, and love with everybody you can. आणि स्वर्गीय जीवन, सहभागिता आणि प्रीती यांचा महान संदेश शक्य होईल तितक्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा. I'm so excited about this, I could start all over again. आणि मी या संबंधी इतका उत्तेजित आहे की पुन्हा पहिले योहानापासून सुरुवात करावी असं आता मला वाटत आहे. I'm just going to pray, but remember your homework. Look for the different sevens I said, why he wrote the book, what are the 7 signs of the new birth. And I encourage you to read the book 7 times. Go through it. Get it into your mind, into your heart, and you'll never be the same again. आणि मग तुम्ही तुमचा ग्रहपाठ लक्षात ठेवा. मगाशी जे 2 ग्रहपाठ सांगितलेले आहेत आणि योहानाची 3 पत्र आणि योहानकृत शुभवर्तमान या दोन्हीचा तुम्ही 3 वेळेला ते वाचून काढायचं आहे. Let me pray. आपण प्रार्थना करूया. Father in heaven, स्वर्गीय पित्या, I want to thank you for this wonderful book. या अद्भुत पुस्तकाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. I pray for my dear brothers and sisters that it'll get into their hearts and minds. आणि माझे प्रिय बंधू भगिनी यांच्याविषयी प्रार्थना करतो, त्यांच्या अंतःकरणाचा आणि त्यांच्या मनाचा शोध घे. And change us all, Lord, to be like Jesus Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्तानुरूप त्यांचं परिवर्तन होऊ दे, बदल होऊ दे. We pray in Jesus' name. Amen. येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आमेन. Thank you, brother. Thank you. Thank you, Pastor. God bless you. See you next week. Thank you. You've worked hard. Goodbye, everybody. God bless you. Goodbye. God bless you. Have a nice weekend. Next week we see you again. Thank you. आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपल्याला सुरक्षित ठेव, आनंदित ठेव. Amen.